नमस्कार, मी यशराज पारखी। आज मी तुमच्याशी एक महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे आणि तो म्हणजे आत्मविश्वास। होय, आत्मविश्वास म्हणजे स्वतःवरती असलेला विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा आहे माझ्या मित्रांनो। आपण अनेकदा कळत नकळत अनेक कामं करत असतो, परंतु त्या कामे करत असताना त्या कामावरती, आपल्या कर्तृत्वावरती, आपल्या कृतीवरती आपला कितपत विश्वास आहे हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। त्या निमित्ताने मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे। खरं तर एका गावामध्ये दुष्काळ पडलेला असतो आणि हा दुष्काळ पडलेला असताना त्या ठिकाणी गुरुजी, मंदिरातले गुरुजी सर्वांना सांगतात की उद्या आपण सगळेजण प्रार्थना करूया। तरी सर्वांनी उद्या सकाळी आंघोळ करून नीट तयार होऊन परमेश्वराला प्रार्थना करण्यासाठी सर्वांनी मंदिरामध्ये जमूया की जेणेकरून आपण परमेश्वराला प्रार्थना करू आणि पाऊस पडेल आणि पाऊस पडून आपल्या सभोवतालचा जो परिसर आहे त्याचं नंदनवन होईल आणि त्या ठिकाणी आपल्या सभोवतालचा परिसर हरित होईल। सर्वजण ठरल्याप्रमाणे मंदिरामध्ये एकत्रित होतात। त्यामध्ये एक लहान मुलगा पण येतो आणि तो लहान मुलगा मात्र येताना छत्री घेऊन येतो। सर्वजण त्या मुलाकडे आश्चर्याने पाहतात। ते म्हणतात की या ठिकाणी दुष्काळ आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण मंदिरामध्ये प्रार्थना करायला आलोय आणि तू मात्र छत्री घेऊन आलायस। तर तो लहान मुलगा त्यावरती असं म्हणतो, तुम्हीच तर म्हणालात ना की देवाला जर मनोभावाने आणि श्रद्धेने जर आपण प्रार्थना केली तर पाऊस येईल, म्हणजे आपण मनोभावाने आणि श्रद्धेने देवाला प्रार्थना करणारच आहोत तर पाऊस पडणारच आहे। तर हा आत्मविश्वास, हा विश्वास, ही श्रद्धा ही अत्यंत महत्त्वाची आहे। अशा प्रकारची श्रद्धा ही तुमच्या कामावरती तुमच्यामध्ये आहे का हे तुम्ही पडताळून पाहिलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने अशा प्रकारच्या आत्मविश्वासाने जर तुम्ही कार्य केलं तर तुमचं कोणतंही काम यशस्वी नक्की होईल, खात्री बाळगा। धन्यवाद। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, फॉरवर्ड करायला विसरू नका। जय हिंद, जय भारत।